संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. विश्वास कुणावर पण ठेवायचा, कुणावरच ठेवायचा का नाही? विश्वास कुणावर ठेवायचा ते तुकोबराय सांगतात. संतांची पायी हा माझा विश्वास. आपला विश्वास कुणाच्या चरणावरती असला पाहिजे, तर संतांच्या चरणावरती असला पाहिजे. तेवढंच नाही म्हणत, सर्व भाविक दास झालो त्यांचा. मी सर्व भावाने त्यांचाच दास झालोय. जसं आता कितीतरी जण मामाच्या चरणी पूर्णत्वाने समर्पित होतात, अगदी त्याच प्रकारे तुकोबराय संतांच्या चरणावरती पूर्णत्वाने समर्पित आहेत. पुढे म्हणतात, त्याची माझे हित करी ती सकळ, आणि जेणे हा गोपाळ कृपा करी. आपले आई वडील जर सोडले, गुरु पण संतांच्या रूपामध्ये असतात, पण जर आई वडील आपले सोडले ना, तर संतांशिवाय दुसरं कोणच असं नसतं जे आपल्यावरती कृपा करतो. त्याच्यामुळं किंवा ते आपले हित बघतं. आपण म्हणतो आपुल्या हितान जो असे जागता, आपण आपल्या हितासाठी जागा असायला आपलं हित कशाचे हे सांगणारे कोण असतात? ते संत असतात. त्याच्यामुळे त्याची माझे हित करी ते सगळं, जेणे हा गोपाळ कृपा करी. ते माझं हित कशाचं बघतात? त्या भगवंताने माझ्यावरती कृपा करावं. मग तेच हित का? अहो, एकदा जर त्या भगवंताची तुमच्यावरती कृपा झाली, तर जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्हाला तुमच्याकडे कमी असेल. त्याच्यामुळे त्याने हा गोपाळ कृपा करी. आणि पुढे तुकोबराय सांगतात, भागिली या मज वाहतील कडी, त्यांची आणि जोडे सर्व सुख. ज्यावेळी तो भगवंत माझ्यावरती कृपा करतो, त्यावेळी जगातलं सर्व सुख माझ्यापाशी येतं. आणि शेवटी तुकोबराय सांगतात, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोली लेते. तुकोबराय म्हणतात, देवा तू माझ्या जेवढ्या जबाबदारी टाकशील टाक, पण मी जर तुला एकदा वचन दिलं तर ते मी मोडणार नाही. मोडणार मी देवा. एकदा जर तुला मी शब्द दिला तर तो मी जीवपणा लावल. म्हणजे रामप्रभू जसे होते एक वचनी, एकदा तुला शब्द दिलेला मी कधीच मोडणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव.